धन्यवाद निलेश सर. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आज देखील 13 सामने होणार आहेत. या ग्राउंडवर शंभूराजे प्रतिष्ठान ग्रामपंचायत प्रीमियर लीग, सुरेख नियोजन, जबरदस्त आयोजन आणि सगळ्यांची सुविधा देखील इथे आहे, पाण्याची, जेवणाची. आणि या चेंडूवर षटकार मात्र खेचलाय जोरदार. 6 धावा मिळतील. माफ करा, पंचांचा इशारा होते चौकारचा. 4 धावा मिळतील या चेंडूवर. सुरुवातीला चेंडू पुरवायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. बॉल कोणा कोण के के आणि कोण नाही हा चेंडू. बॉल द्या, बॉल द्या. नवीन द्यायचा आहे. ऐंशी ओव्हर आज दिवसभरात होणार आहेत, त्यामुळे थोडीशी घाई आपण नक्कीच करायची की जेणेकरून आपला शेवटचा अंतिम सामना जो प्रकाशात आणि व्यवस्थित होईल अशी आपण दक्षता घेऊया आणि त्या पद्धतीने आपण खेळ सुरू करूया. मी पंचांना नम्र विनंती करेन की आपण देखील याच्यात थोडंसं लवकर होईल याच्या लक्ष द्यायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात. या षटकातला पुढचा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा दिला चेंडू झेला. क्षेत्ररक्षक कुठला हजर नाही, मात्र एका टप्प्याचा आधार, 2 टप्प्याचा आधार दंदन करत सरळ सीमारेषे पार. पंचांचा हात हलवत चौकाराचा इशारा येतोय. 4 धावा मिळतील या चेंडूवर. संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. सुरुवात मात्र दमदार. मी कालही म्हटलं होतं की पहिलं षटक इम्प्रेशन जे ठेवायचं असतं, इम्प्रेशन या बॅड इम्प्रेशन हे पहिल्या षटकावर ठरतं, पहिल्या भेटीवर ठरलं जातं. तसंच प्रेशर जो असतो तो पहिल्याच षटकात जर ठेवला तर मागचे षटक मात्र नक्कीच आपल्याला चांगली मिळतील. दरम्यान पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा दिला चेंडू, बुंदा मारला होता. सुंदर चेंडू म्हटलं जाईल, निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 8. स्ट्राईककडे समीर लांगी, नॉन स्ट्राईककडे रुपेश गायकवाड. आली गोलंदाज करतोय प्रशांत लांगी. दरम्यान पुन्हा एकदा षटकातला काहीसा स्पीड दिला, त्रिफलक बाद. काहीचा उंची दिला, नक्कीच चेंडू बेल्स उडवतोय, एसटी उखाडतोय. पहिला गडी बाद. काही गती नक्कीच त्या चेंडूला होती आणि या गतीवर सरळ एसटी उखाडली होती. पहिला म्हणतोय मासा जो पकडलाय, मोठा मासा पकड़लाय जो तंबूत परत येतोय. काफी नाराज लगते हैं क्योंकि ये अच्छी गेंद थी. अगर आगे फुटवर्क होता तो मेरे ख्याल से ये गेंद बल्ले से लग के बाहर जा चुकी होती, लेकिन फुटवर्क नहीं था, जगह पे खेले, इसका फायदा मिला गोलंदाज को. और इसी के साथ पहला विकेट समीर बाद. समीरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सुधीर दळवी. चला खाली 4-5 आणले होते. पहिलं यश मात्र 8 धावा नक्कीच दिल्या. 2 चौकार गेले होते या षटकात आणि 1 विकेट. या षटकातला हा शेवटचा चेंडू. बघूया विकेट घेतोय की चौकार मारतोय, कारण 3 षटकांचा सामना असेल. आज दिवसभरात 13 सामने खेळवायचे. काल आपण 13 सामने खेळलो, थोडीशी षटकं मात्र कमी करावी लागली आणि आज 80 षटक टाकले जाणार. दरम्यान पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. हा पुन्हा त्याच प्रकारच्या मारण्याचा प्रयत्नात सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक. 2 मात्र चौकार नक्कीच लागत. धावसंख्या 8, 1 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू मदन सर. वेलकम बाय क्रिकेट. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कालपासून आमच्या समवेत मॅन फ्रॉम नवी मुंबई मदन सरांचा पण आवाज ऐकताय. मी आकाश पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित GPL पर्व 4 कार्याध्यक्ष संकेत ठकोरे यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहतोय. आजचा हा स्पर्धेचा सांगता म्हणजे आजचा हा दिवस अंतिम
अंतिम दिवसामधील लढत क्रमांक 3 के के चॅलेंजर्स विरुद्ध सनरायझर्स तनिष्का सनरायझर्स हा संघ खेळत असताना आपण पाहतोय 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण पाहिलं प्रशांत लांगी याच्या गोलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग त्याने हाताळली गेली. 1 विकेट समीर लांगीला त्याने तंबूमध्ये परतवलं. 2 चौकार लगावले होते बॅटिंग करत असताना. आता दुसऱ्या ओव्हरसाठी तुषार बोडके अग्निशम दलामध्ये कार्यरत आहे. पेशाने मात्र आज या क्रीडा नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळाला जातोय. हावे एन कडून पहिला बॉल घेऊन येतोय तुषार बोडके यांचा पहिलाच बॉल या ओव्हरचा. यावेळेला पाहतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. रांगोले येतात चेंडूच्या खाली. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडू इथे अडवला जातोय. अगदी खूप चांगला फटका जरूर होता मात्र संयमी खेळी या बॉलवरती खेळली जाते. टोटल धावसंख्या आपण पाहिलं तर टोटल पोहोचली जाते ती मात्र 10 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 तुषार बोडके यांचं पहिल्या बॉलवरती 2 धावा जमवल्या जात आहेत. बॉल तयार. द विकेट अडथळा येतोय बॉलिंग करत असताना. अगदी पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटची टीम पूर्णपणे या स्पर्धेला कव्हर करत असताना अगदी आपण पाहिलं तर के के चॅलेंजरचे ओनर चंद्रकांत पाटील आणि तनिष्का सनरायझर्सचे ओनर संजय जाधव या 2 टीम मधली ही लढत. यावेळेला पाहतोय मोठा धक्का मिळाला जातोय. रुपेश गायकवाड बॅक टू पॅव्हेलियन. धावा येऊ शकल्या नाहीत बॅटमधून. फक्त 2च धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि आता तंबूच्या दिशेकडे त्याला धाडलं जातंय. नाराज मुद्रणेचे तंबूकडे येतील. 2 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय 10. सध्याची स्थिती जर का विचार केला तनिष्का सनरायझर्स संघाची आणि आता मात्र इथे ब्रेक थ्रू तुषार बोडके देतोय. ज्या पद्धतीने अग्निशम दलाचं आगेला विझवण्याचं काम असतं मात्र आता इथे मात्र मैदानामध्ये आग लावली जाते. खूप चांगलं वक्तव्य करावं लागेल कारण ज्या पद्धतीने पाहतोय खूप चांगली बॉलिंग हाताळली जाते. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांना पाहायची आहे शंभूराजे प्रतिष्ठान ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपल्या यूट्यूबला जा टाईप करा आणि त्यानंतर या स्पर्धेचा आपण पूर्णपणे एन्जॉय करू शकता. धावसंख्या आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ फेकत असताना 10. 2 गडी बाद. नवीन फलंदाज इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. रुपेश जाधव आणि सुधीर दलीव या फलंदाजांना आता पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण धावसंख्या आपण फक्त 10 पाहतोय. कालच्या दिवसामध्ये जर का उल्लेख केला तर के के चॅलेंजर्सच्या खेळाडूने नाराज केलं ओनरला. मात्र आता काल आपण काय चुका केल्या त्यांची सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये आहे आणि इथे झेल सुटला जातोय. स्वप्नील जाधव होते इथे मात्र आपण पाहतोय झेल सुटल्याच्या नंतर आता थोडा नाराज आहे. निखिल यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. स्वयं विकेट किपरच्या माध्यमातून कामगिरी बजावली जाते. खराब फिल्डिंग झेल होण्याची गरज होती. स्वप्नील जाधव यांच्या माध्यमातून जेल टिपलं गेलं नाहीये. जेल जर का झाली असती तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 12 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 इन प्रोग्रेस आहे. अगदी आपण पाहतोय आमचे कार्यसम्राट संकेत ठकोरे यांना अगदी खूप मेहनत नाक मेहनत मित्रांनो या स्पर्धेसाठी घेतली आहे आणि आवर्जून उल्लेख झालं पाहिजे मित्रांनो. प्रत्येक आयोजनाचा जर का उल्लेख केला तर खूप चांगलं आयोजन आपल्याला GPL पर्व 4 मध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निखिल ठकोरेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. निखिल ठकोरेच्या बद्दल जर का वक्तव्य केलं तर मॅन फ्रॉम असरेकडून बिलॉंग करतोय. निखिलला आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे खूप चांगली कामगिरी करावं लागेल. विकेट किपिंग खूप चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल जाते. धावसंख्या 12. 2 गडी बाद. त्याच लाईन लेंथ वरती आता मात्र खूप चांगली लाईन आहे. लेंथ चांगली आहे. यावेळेला पाहतोय रिदम चांगला आहे आणि मदन सर यावेळेला खांद्याचं खरपूस उपयोग करतोय आणि दोंडवलीचा हा सुपुत्र आहे. दोंडवलीकडून बिलॉंग करतोय हा खेळाडू आणि आज के चॅलेंजर्ससाठी खेळतोय. आपण लीग म्हटलं का प्रत्येक गावामधले खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये जातात हे सुद्धा आवर्जून उल्लेख करावा लागेल. स्लॉट मध्ये बॉल येतोय. बॉल हवेमध्ये आहे. झेल होण्याची शक्यता आणि ही ते मात्र खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक होते रोहित जाधव यांनी कुठलीही चुकी केली नाही आणि रुपेश जाधव यांची खेळीची समाप्ती. डीजे
पहिला सामना झाला होता आचल वॉरियर्स विरुद्ध साल्वी स्ट्रायकर्स या टीमने आचल वॉरियर्स टीमने खंडू ठकोरेच्या टीमने विजय संपन्न केलं. त्यानंतर आपण पाहिलं आर्य लायन्स या टीम विरुद्ध दोस्ती 11 संघ खेळला होता, त्यामध्ये दोस्ती 11 संघ विजय झाला. आणि आता आपण पाहतो या दिवसामधला तिसरा सामना तनिष्का सनरायझर्स विरुद्ध के चॅलेंजर्स, आणि यामधला कुठला संघ विजय संपन्न करेल, कारण या टीमकडे लक्ष वेधलं गेलंय. अगदी पाहतोय धावसंख्या ओव्हर नंबर दुसरं संपते 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 12 धावा O2 मदन सर मॅन फ्रॉम नवी मुंबई. धन्यवाद आकाश. कालचा दिवस बघितला तर के साठी खूप खराब दिवस होता आणि काल 4चे 4 सामने हरले होते. आज मात्र असं वाटतंय की आज दिवस त्यांचा आहे, पण बघूया जर त्यांना या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर ते सगळे गुण आणि सगळे रूपरेषा बघून कदाचित त्यांचा पुन्हा समावेश होऊ शकतो ह्या जरतरच्या गोष्टी दरम्यान. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात षटकातला या इनिंगचा हा शेवटचा षटक. सुधाकर इनिंग मधलं शेवटचं वैयक्तिक पहिलं सुधाकर षटक घेऊन येतोय, फलंदाजी करतोय रोशन जाधव. फुलटॉस पद्धतीला चेंडूवर प्रहार केलाय, सरळ शिमारेषे पार, कुठलीही संधी नव्हती कारण असे लॉलीपॉप बॉल, षटकाराचा इशारा येतोय पंचांचा. असे लॉलीपॉप बॉल जर नाही मारले तर कदाचित त्यांच्यावर प्रेशर येऊ शकतो. जबरदस्त फटका दिला तर कुठलीही संधी दिली नव्हती, जितकीच लांबी तितकीच उंची त्या फटक्याला होती. सरळ सीमारेषे पार षटकार. या 6 धावांवर संघाची धावसंख्या 6 ने वाढते, ती पोहोचते 18 वर. अजूनही धाव आटोक्यात नक्कीच आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी या मैदानावर. कुटप्प्याचा दिला चेंडू, आता मात्र झेलाय, क्षेत्ररक्षक कोटलाही हजर नाही. 2 धावा मिळायला हरकत नाही या चेंडूवर. 3 धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण. चौथीचा प्रयत्न नाही. या 3 धावांवर संघाची धावसंख्या 3 ने वाढते, पोहोचते ती 21 वर. अजूनही दोन चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातले. धावसंख्या झाली ती 21. 3 षटकांचा हा सामना. सुधाकर वैयक्तिक पहिल्या षटकातला हा तिसरा चेंडू. खूप टप्प्याचा दिला चेंडू, काहीशी गती मात्र थोडीशी स्लो नक्कीच दिली होती. बॅट मात्र थोडीशी फास्ट फिरली होती, तालमेल काही बसला नाही. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक सुधाकर याचा. अजूनही 3 चेंडू बाकी या षटकातले. पुन्हा एकदा सुधाकर गोलंदाज नक्कीच 6 चेंडू टाकत असतो आणि 6 मध्ये 6 प्रकारचे चेंडू टाकायला हवे. दरम्यान थोडासा ड्राईव्ह केलाय, 1 धाव मिळेल नक्कीच. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होतंय, तोपर्यंत फायदा उचला. 2 धावा नक्कीच मिळेल या चेंडूवर. या 2 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 3 गडी बाद 23. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. नक्कीच एक षटकारची अपेक्षा असेल आपल्याकडून, कारण इथून सवंगडी ओरडतायत आणि 2 तरी मार. पुन्हा एकदा सुधाकर षटकातला 5वा चेंडू. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन उजव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. खूप टप्प्याचा दिला चेंडू, प्रहार केलाय. बहुतेक पंचांचा इशारा येतोय षटका. 6 धावा मिळतील. या 6 धावांवर काहीशी आकार नक्कीच येतो धावसंख्येला. संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 वर. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 29. तनिष्का सनराइज के चॅलेंजर यांच्या दरम्यान चाललेला आजचा सामना. या सामन्यात जवळजवळ आता एक शेवटचा चेंडू. यानंतर जो सामना होणार आहे तो आर्य लायन्स आणि शिवांश विराज भूमी फायटर्स. कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. याचा शेवटचा चेंडू या षटकातला. कुटप्प्याचा दिला चेंडू आणि त्रिफळाची बाद. याच दरम्यान मी राजू जाधव यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राजू जाधव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. टार्गेट झालंय ते मात्र आपण पाहतोय ते 29 आणि 30 धावांचं टार्गेट असेल. आपण पाहतोय तनिष्का सनरायझर्स विरुद्ध के चॅलेंजर्स टीमला 30 धावांचं टार्गेट ठेवलं विजयासाठी. अगदी पाहतोय मित्रांनो, देखणी स्पर्धा शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा पाहतोय, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय डेअरी फार्म, डेअरी प्रोडक्ट, SC
ॲग्रो यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सरशिप दिले गेले. तर संजय मोरे पुरस्कृत आपण हे टी शर्ट पाहतोय, त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो. कारण ही स्पर्धा देखणी उंच दर्जाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलोय. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. या एक सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया. आर्य लायन्स विरुद्ध शिवांश विराज भूमी फायटर्स या दोन कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आर्य लायन्सची कॅप्टन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर इंटर झालेत आणि शिवांश विराज भूमी फायटर्स यांचं सुद्धा कॅप्टन इथं आलेला आहे. टॉस साठी आपण यायचं आहे. यानंतरची लढत क्रमांक आपण 4 पाहाल. आर्य लायन्स विरुद्ध शिवांश विराज भूमी फायटर्स. या लढतीमध्ये कुठला संघ विजय संपन्न करेल? 30 धावांचं टार्गेट के चॅलेंजेस संघाला ठेवलं गेलंय आणि आता इंटर झाले मैदानाच्या आतमध्ये जोडी तुषार बोडके आणि त्यांचं सहकारी फलंदाज यावेळेला प्रशांत लांगी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता मात्र इथे 30 धावा त्यांना बनवाव्या लागतील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मदन सर, तर इतका खेळ त्यांच्या के चॅलेंजचा चांगला झाला नाही. मात्र काल आपण काय चुका केल्यात त्या चुकांना सुधारून या मैदानाच्या आतमध्ये आज संघ उभा आहे खेळण्यासाठी. 30 रनाचं टार्गेट आहे मदन सर. चुका जर आपण बघितल्या का जेवढ्या होत्या त्या चुका सुधारण्याचा नक्कीच खेळामध्ये प्रयत्न झाला पाहिजे जर आपल्याला पुढच्या इनिंगमध्ये जायचं असेल. आणि कधी कधी काय होतं की त्या चुका वारंवार होतात. प्रत्येक माणूस जो येतो क्षेत्ररक्षक किंवा फलंदाज तो षटकार मारच्या नादात 2-3 चेंडू खात होता, परंतु तेच जर एक षटकार मारला आणि 4 चेंडू खाले तर त्या षटकारला काही महत्त्व जात नाही, कारण चेंडू पुन्हा ते मिळत नसतात. आणि त्या चेंडूवर प्रत्येकावर जर एक षटकार मारला तर दुसऱ्या चेंडूवर 2 किंवा 1 धाव घेऊन त्या संघाला पुढे न्यायचं असतं. पण त्या मात्र चुका यांच्याकडनं वारंवार झाल्या, ओव्हरथ्रो झाल्या. पण आज मात्र मला वाटतं या खेळाकडे बघितल्यानंतर, या खेळाडूंकडे बघितल्यानंतर नवी उमेद त्यांच्यामध्ये दिसते आणि खेळण्याचा एक वेगळाच पवित्रा दिसतो जो काल दिसत नव्हता. नक्की सर, तुम्ही खूप चांगलं वक्तव्य केलात. खूप बॉल महत्त्वाचे असतात. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप बॉलाला महत्त्व द्यावं लागतं. चेंडू निर्धाव ज्या वेळेला जातात त्यावेळेला थोडासा आत्मविश्वास गोलंदाजांचा दुणावला जातो. मात्र आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी समीर लांगी मॅन फ्रॉम आसरेकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू. आता मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. 30 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे के चॅलेंजर्स या टीमला. पॉवर प्ले ऑन. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. पहिलाच बॉल घेऊन येतोय. यावेळेला पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या दिशेकडे फटका खेळायचं होतं. दिलीप यादव यांना आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने आपण बॉल हाताळला गेला जातोय. पहिला बॉल डॉट. संजय मोरे यांचं सुद्धा मी वक्तव्य करेल. गतवर्षी त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये GPL मध्ये खेळला होता आणि आज ते आमच्या समावेश जुळले जातील. SC ॲग्रो मुसद्दीन ठोकन सरांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून स्वागत आहे. बॉल तयार. ओ द विकेट. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये. गोल्डन डकचा शिकार होतोय का? आणि गोल्डन डकचा शिकार यावेळेला तुषार बोडके ठरला जातोय आणि पहिला धक्का मिळाला जातोय के चॅलेंजर्स या टीमला. आता मात्र सुरुवात खराब होते. 30 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. नाराज मुद्रेने तंबूकडे येतोय. शॉर्ट सिलेक्शन ताकद कमी पाहायला मिळाली. इतका शॉटमध्ये ताकद नव्हती. अगदी पाहतोय तंबूच्या दिशेकडे वाटचाल करेल. आता मात्र येणारे बॉल बाकी असतील 17 आणि आता 30 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी. 16 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 30 रनाची आवश्यकता आहे. पहिला बॉल पाहिला तर डॉट गेला होता. दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतला गेला आणि आता मात्र खूप चांगली सुरुवात इथे. मात्र आपण पाहिलं तर तनिष्का सनरायझरचे ओनर संजय जाधव आणि त्यांचे विरुद्ध के चॅलेंजरचे ओनर चंद्रकांत पाटील यांना आपण डगआउटमध्ये पाहतोय. स्वतः 40+ आहेत आणि क्रिकेट खेळतायत सर. खूप चांगलं व्यक्तिमत्व चंद्रकांत पाटील यांचं आहे.
बॉलर तयार. 2 बॉल आतापर्यंत टाकले समीर लांगेने. धावा खर्च केल्यात 0. बॉलर तयार. ओ द विकेट. यावेळेला अगदी पाहतोय टप्पा पडल्याने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. विकेट किपर इथे मात्र चांगली कामगिरी करतोय. अगदी रुपेश गायकवाडच्या बॅटमधून 2 धावा आल्या बॅटिंग करत असताना. समीर लांगे यांच्या बॅटमधून 8 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं एक सुधीर दलवीच्या बॅटमधून एक षटकार लगावला गेला होता. बॉल तयार. यावेळेला पाहतोय गॅपमध्ये जरूर आहे बॉल, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये रनिंग खूप चांगली पाहायला मिळाली. यावेळेला विकेट किपरच्या पाठीमागे 1 धाव ऍड होईल आणि एकेरी धावेने धावसंख्या आपण पाहतोय पोहोचली जाते ती मात्र 1 मे 1960 महाराष्ट्र दिन आपण साजरा केला जातो आणि 30 धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळाली जाते. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रचंड प्रमाणात आपण या मैदानाच्या आतमध्ये गर्दी पाहाल, कारण तुडुंब गर्दी या स्पर्धेमध्ये जुळली जाईल. कारण GPL पर्व 4 आपण पाहतोय. 30 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या 1 पाहतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा समीर लांगी. गती परिवर्तन. यावेळेला पाहतोय टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला. सर खांद्याचा उपयोग केला जातोय. अगदी पाहतोय एक बाउन्स पंच ताकीद देतात गोलंदाजाला आणि एक बाउन्स आता आलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर एक खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत हाताळले गेले. प्रज्वल पार्लेचांचा सुद्धा आपण खेळ पाहायला मिळालं आणि आता मात्र पाहायचं आहे त्याच्यानंतरचा सामना कशा पद्धतीने कमबॅक केला जाईल. धावसंख्या आपण पाहिलं तर 1. षटक क्रमांक पहिलं षटक मार्गस्थ. 24 लाईव्ह इव्हेंट जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक मॅच पाहतायत त्यांचं स्वागत आहे. बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न अगदी पंच सांगतायत. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक हा 22वा नेम लागू होतोय. पहिला 25वा नेम होता आणि आता नेमामध्ये सुद्धा बदल झाले बरेचसे आणि आता आपण पाहतो 1 धाव ऍड झाली जाते आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. ती मात्र 1 गडी बाद 2 30 धावांचं टार्गेट चेस करत असताना. शफल झालेत. नो बॉल. यावेळेला पहिला 1 बाउन्स दिला होता आणि आता मात्र पंच सांगतायत नो आणि आता मात्र या बॉलवरती असेल फ्री हिट. अगदी फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेतो. नो आर्ग्युमेंट. अंपायरशी आपण आर्ग्युमेंट करू शकत नाहीये. अगदी पाहतोय आपण उच्च दर्जाचे पंच या स्पर्धेसाठी आलेत आणि विचार केला तर पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष चौधरी सर, प्रवीण पवार सर, विशाल पाटील सर हे 3 अंपायरचं पॅनल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अगदी धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते ती मात्र 3 पर्यंत. समीर लांगी पुन्हा एकदा तयार. ओ द विकेट. यावेळेला फ्री हिट आहे. बॉल पाहतोय अगदी तिथे आहेत शतरक्षक. चेंडूच्या खाली होते शतरक्षक. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक साळवी होते चेंडूच्या खाली आणि तब्बल धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 1 ने ती मात्र 4 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं संपतं. 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 4 धावा. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये आता मात्र 26 धावांची आवश्यकता असेल. काय घडतंय काय बिघडतंय या ऐकण्यासाठी आपण मदन सरांकडे वळूया. धन्यवाद अमोल. वलयाचं बंधन असताना प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो, परंतु इथे मात्र जो मी मगाशी दरवेळेस म्हणतो की जो पहिल्या ओव्हरला जो प्रेशर ठेवायचा असतो प्रत्येक फलंदाजांवर, तो प्रेशर मात्र या गोलंदाजांनी ठेवलाय. कारण पहिलं षटक वलयाचं बंधन होतं, धुवाधार फलंदाजी व्हायला होती पण ती झाली नाही. फक्त अवघ्या 4 धावा दिल्यात आणि 1 मोहरा टिपला गेलाय. एक मोहरा टिपला गेलाय. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. नवीन कृपया नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचा आहे. आर्य लायन्स विरुद्ध शिवांश विराज भूमी फायटर्स या 2 कॅप्टनला ऑफिशियल कॉल्स आहे की आपण टॉस साठी या. नवीन गोलंदाज हा जोरदार प्रहार केलाय. झेल आहे, जितकी उंची तितकीच लांबी आणि झेल सोडलाय आणि काय चौकार छटकार चौकार चौकार चौकार. जिथे झेल तिथे झेल सोडून 4 धावा दिल्यात. हे महागडं पडू शकतं आपल्या संघासाठी, कारण कॅचेस विन द मॅचेस. घ्या कॅचेस जिंका मॅच आणि सोडा कॅचेस हरो मॅच, असं हे प्रकार आहे. पण सोपा झेल होता, काही घाई करण्याची गरज नव्हती. अचूक होता, बॉल खाली आला होता, परंतु झेल सोडून 4 धावात रूपांतर झाले. चौकार मिळतोय या चेंडूवर.
दरम्यान षटकातला पुढचा चेंडू 4 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 8वर. एक गडीच्या मोबदल्यात दरम्यान पुन्हा एकदा आमिर पुन्हा जोरदार मारायचा नक्कीच प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची उलटी कडा घेतो. एक धाव मिळाली या चेंडूवर. माफ करा, लेग बाय. एक धाव मिळेल लेग बायची. धावसंख्या एकाने वाढते, पोहोचते ती 9वर. आमिर षटकातलं पुढचं चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक प्रशांत आणि नॉन स्ट्राईक कडे रोहित. रोहित जाधव. दरम्यान पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा होते व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. मला वाटते 2च चेंडू झाले. 4 चेंडू शिल्लक थोडंसं महागडं आपल्या संघासाठी ठरतो. एक झेल होता, त्या झेलचं रूपांतर 4 धावेमध्ये झालं. त्यानंतर एक नकारात्मक चेंडू. धावसंख्या 10. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. काहीसा रनिंग बिघडलाय. डेड बॉल. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. आखूट टप्प्याचा दिला चेंडू. ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवर. फील्ड करेपर्यंत दुसरी धावी आपल्या खात्यात जमा. 2 धाव मिळते या चेंडूवर. तिसरी धावचा प्रश्न नाही. या 2 धावावर संघाची धावसंख्या 2 ने वाढते, पोहोचते ती 12वर. एक गडीच्या मोबदल्यात के संघाची धावसंख्या झाली ती 12. के चॅलेंजर्स आणि तनिष्का सनराइज यांच्या दरम्यान चाललेला तिसरा सामना. प्रथम फलंदाजी करत सनराइजने जवळजवळ 29 धावा पटकावल्यात आणि 30 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान जोरदार मारण्याच्या प्रयत्नात झेल आहे. झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता. एक धाव मात्र रोखू शकले नाही. या एका धावावर संघाची धावसंख्या 1 ने वाढते, पोहोचते ती 13वर. याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती भाऊ सागळे यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत दिलीप यादव यांचं सुद्धा स्वागत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. अगदी पाहतोय 30 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 13. तडवी सर वेलकम, आपलं सुद्धा स्वागत आहे. वेलकम, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी पाहतोय बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क होत नाही. ऑन साइडला फटका सजवायचा होता, रडार मध्ये बॉल आला नाहीये आणि आमिर दलवी कमबॅक करतोय. 30 धावांचं टार्गेट चेस करत असताना आता इथे मात्र एक खूप चांगली गोलंदाजी तनिष्का सनरायझर्स आमिर दलवीच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाली जाते. बॉल तयार. ओ द विकेट हावे एंड कडून बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला पाहतोय व्हीसेप मध्ये खेळण्याचा समोर उडवलाय बॉल, मात्र झेल टिपण्यामध्ये असफल ठरलेत. झेल होण्याची शक्यता इथे आपण पाहिली होती, मात्र असफल ठरले गेले. जेव्हा जेव्हा झेल सुटला जातो तेव्हा मात्र फलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला जातो. सेल्फ कॉन्फिडन्स मी मगाशी वक्तव्य केलं होतं, खूप महत्त्वाचा असतो सेल्फ कॉन्फिडन्स. आणि त्यानंतर फलंदाज आपला रंग बदलायला सुरुवात करतात, रंग उधळायला सुरुवात करतात. आणि आता आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 आणि आता 6 बॉल आणि 15 रनाची आवश्यकता आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं, कारण आपण पाहिलं 6 बॉलमध्ये 22 रन होताना पाहिले, 23 रन होताना पाहिले, मात्र कठीण नाहीये. कालपासून निलेश सर आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, कालपासून जर का आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये एक लो स्कोरिंग धावसंख्या पाहायला मिळाल्या होत्या आणि आज सुद्धा ते पाहायला मिळतं. डेट ओव्हर खूप महत्त्वाची असते आणि डेट ओव्हर आता मात्र गोलंदाज
ट्रॅकवरती अगदी पाहतोय रुपेश जाधव मॅन फ्रॉम आसरेकडून बिलॉंग करतोय. अगदी पाहतो या मैदानाच्या आतमध्ये मदन सर 6 बॉलमध्ये 15 धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि के चॅलेंजर्स साठी खूप महत्वाचा सामना आहे. हा सामना या टीमला विजयासाठी खेचून न्यावंच लागेल, कारण अगदी पाहतोय कालच्या दिवसामध्ये एकही सामना जिंकलेला आहे आणि आता डू ऑर डाय साठी के चॅलेंजर्स साठी हा महत्वाचा सामना आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय तिसरी ओव्हर मात्र प्रगती पथावरती आहे. सोमजाई मंदिर एन कडून बॉलिंग केले जाईल. धोंडवली गावाच्या एन कडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे आणि आता 6 बॉल 15 रनाची आवश्यकता असताना प्रशांत लांगी पहिला पाहतोय षटक हाताळलं होतं ते मात्र प्रशांत लांगी आणि तो आता स्ट्रायकर एंड फलंदाज नॉन स्ट्राईक एंड फलंदाज रोशन जाधव रबने बनादी जोडी या 2 फलंदाजांना आता विजयाकडे नेण्याची आवश्यकता आहे. नंतरचा सामना आपण पाहाल आर्य लायन्स विरुद्ध शिवांश विराज भूमी फायटर्स. आदित्य चोरगे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहायला मिळेल. शिवांश विराज भूमी फायटर्स कुणाला यावेळेला पाहतोय के चॅलेंजरचे ओनर यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्याकडून 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. 1 शॉट येस. नाईक सर, आपण गेल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा कव्हर केली होती आणि आपण पाहतो या स्पर्धेचं बॅनर्स पाहतो याचा सुद्धा उल्लेख करावा लागेल सर. पाहायला मिळतात चारही बाजूला जर का उल्लेख केला तर बॅनर्स हे कटआउट पाहायला मिळतात. ही संकल्पना संकेत ठकोऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्षी काहीतरी नवीन आणि आज चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. निखिल ठकोरे इंटर होते. आता निखिल ठकोरेकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. 5 बॉल आणि आता 15 रनाची आवश्यकता आहेत. काहीच कठीण नाही आव्हान तसं पाहायला गेलं तर. 5 बॉल आणि आता मात्र इथे 15 रनाची आवश्यकता आहे के चॅलेंजर्सला विजयासाठी आणि ह्या धावा होऊ शकतात. निखिल ठकोरेने जर का 2 बॉल 2 षटकार लगावले तर 1000चं पारितोषिक चंद्रकांत पाटील यांच्याकडून. एक शॉट झाला, एक शॉट होता, एक शॉट धावा आणि दुसऱ्या धावाला रनआउट झाला. आता मात्र 5 बॉलचा 15 रनाची आवश्यकता आहे. बॉलर चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाही. रुपेश 15 मिनिटांमध्ये पहिला सत्र संपलाय, दुसरा सत्र सुद्धा संपण्याची आवश्यकता आहे. अगदी पाहतोय या स्पर्धेचं नियम आहे 5 बॉल 15 रनाची आवश्यकता. बॉलर अगदी पाहतोय पहिल्याच बॉलवरती रनआउट घेतला गेलाय. स्ट्रायकर एंड फलंदाज यावेळेला पाहतोय निखिल ठकोरे यांना बॅटिंग करत असताना. बॉलर तयार, ओ द विकेट. बॉलर पुन्हा एकदा तयार. खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न खाली राहिला जातोय. अगदी पाहतोय काहीही दखल घेतली गेली रुपेश जाधव यांच्या माध्यमातून. बॉल डॉट आणि आता समीकरण बदलला जातोय. 4 बॉल आणि 15 रनाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय. काय देखणी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीसाठी घेऊन आलोय. तुम्हा आम्हाला एका धाग्यामध्ये गुंपले, त्याचं नाव आहे क्रिकेट. म्हणूनच आपण एका मैदानावरती जुळलो गेलो. मित्रांनो, मुंबई ठाणे पुणे विभागामध्ये कामकाज करण्यासाठी आमचे खेळाडू मात्र आज या स्पर्धेसाठी एकत्र. यावेळेला पाहतोय खूप चांगला फटका, नो डाऊट. यावेळेला पाहतोय चेंडू जाईल हा 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 ना ना करत सीमारेषेच्या पलीकडे जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. आता 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. एकोणीस धावा. बॉल बाकी आहेत या ओव्हरचे 3 आणि आता विजयासाठी असतील 11 धावा. मॅच मध्ये रंग कहानी में ट्विस्ट है दोस्तों, क्योंकि ये क्रिकेट है. क्रिकेट में कुछ भी होता है, लेकिन 3 गेंदे शेष और 11 रनों की जीतने के लिए रन चाहिए. 3 बॉल आणि 11 रनाची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहिलं तर निखिल ठकोर यांच्या बॅट मधून येणारा आज चौकार खूप चांगला फटका सजवला होता. इनफिल्डच्या वरून खेळले. बॉलर तयार पुन्हा एकदा, ओ द विकेट. याच आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळले. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रणित पोरे. पहिल्याच अटॅम्प्ट मधले बॉलला फेकला जातोय रुपेश यांच्या एंड कडे. आणि अगदी पाहतोय 10 बॉल आणि आता 2 बॉल आणि आता मात्र रनाची आवश्यकता असेल 10 रनाची. इक्वेशन बदललं जाते. मात्र आता इथे मोठे घणाघाती प्रहार चढवण्याची आवश्यकता आहे. घणाघाती प्रहार
करण्याची गरज आहे फलंदाज. आणि आता मात्र फलंदाज रोहित जाधव, चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 रुपये फलंदाजांसाठी असतील. ही मॅच जिंकून दिली तर क्या बात आहे. के चॅलेंजरचे ओनर बॉलर रुपेश जाधव पुन्हा एकदा तयार. द विकेट यावेळेला पाहतोय, अगदी पाहतोय, पंचांचा इशारा आला नाहीये. लेग स्टंपच्या वरून बॉल गेला असं पंचांचा मनामध्ये पाहतोय आणि त्याच्या कारणास्तव बॉल वाईट दिला गेला नाही. आणि आता 1 बॉल 10 रनाचं समीकरण बदललं जाईल. आता तुम्हाला खराब बॉल मॅचमध्ये के चॅलेंजर्सला आणला जाईल आणि अगदी तीच गरज आहे. 1 बॉल 10 रनाची आवश्यकता आहे. कुठला सामना, कुठला संघ हा मॅच जिंकतोय यावेळेला पाहतोय. पुढे ठेवला होता बॉल आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय. तनिष्का सनरायझर्स अँड वेल डन बॅड लक टीम के चॅलेंजर्स. या मॅचचा